नमस्कार. हे बघा हे कांदे मी आत्ता किती वाजले? आत्ता संध्याकाळचा टाईम आला. तिकडं सूर्य मावळायला गेला पलीकड उशिरा. त्या टाईमला उशिरा. उद्या आमच्या इथला मंगळवारचा बाजार असतो, त्याच्यामुळे हे इथले कांदे काढायचे. इथले कांदे, इकडं पालक आहे पलीकड इथं ती माळव्याला पाणी द्यायला तिकडं विहीर आहे. तिकडं ते केळीचं झाड आहे पलीकड, तिथं फुलाचं पण आहे. त्याचंच पाणी आम्हाला घरी पण आम्ही इथूनच पाणी नेतात, कारण मला नेणं होत नाही म्हणून. आणि हे इथं कांदे काढले, तर आता हे कांदे निवडायचे. तर आम्ही इथं बसून निवडणं म्हणजे ह्याचं कांद्याचं खालचं काढून टाकायला उद्या, कारण बाजारामध्ये फ्रेश दिसले तरच गिराईक येतात कांद्याकडे. हे खालचे पण काढून टाकायचे आणि ह्याच्या समोरचे पण काढून टाकायचे, असे निवडायचे. चला आता संध्याकाळचा टाईम आहे, जावं थोडंसं. आपल्याला बी असंच भाजीला घेऊन जाण्यापेक्षा थोडंसं नीट करून घेऊन जायचं. पात काढायची बसलेल्या जागी. मला पण करणं होतं हे काम. जे करणं होतं, मी अगोदर शेतातले कामं करत होते, पण आता करत नाही. मला आता काही जमत नाहीत, पण आता पण जे बसून करायचे आहेत ते मी करत असते. जसं भाजीपाला निवडायचा जवळच, आणि गावाकडं असं म्हणजे फायदा असते. कोणाच्या शेतात माळवं विकत आणायची गरज नाही. शेतात असलं तिथं थोडंसं काढू लागायचं, आणि आठवडाभराचं एका शेतात 2-4 असते. तर पालक, हे इथं कांद्याची पात, पलीकड त्याच्या कोथिंबीर आणि मेथी पण आहे. इथून दिसणं झाली आहे पलीकडे. हे इकडं वरी जुंधळ आहे. असे छोटे छोटेच प्रत्येकाचे शेत आहेत. ती पलीकड तशी तूर काढून टाकली आहे वर. आणि हे आमचं जे गाव आहे ते इथं शेत, पण हे गाव इथंच आहे. हे मंदिर आमच्या गावातलं मारुतीचं, आणि हे घरं पण असे जवळच आहेत. लगेच गावाला चिटकूनच शेत पण आहे. आणि इकडे ही आमच्या गावची खाली पलीकड, ते तिकडं पलीकड लिंबाचं झाड दिसायले पलीकड. तिथंच नदी पण आहे आमच्या गावची. पांदन रस्ता तिकडून आहे. असं आहे आमचं गाव. आणि हे माळवं इथल्या इथं जवळ ताजं फ्रेश पात घ्या. पात ताजी पात बिना ह्याची आहे. जास्त ह्याला काही फवारण्या ते केलेल्या नाही. छान आहे, फवारणी केलेली नाही, काही नाही. ह्या देवताई आहेत, ह्यांच्या शेतात आलात आम्ही. आणि हे लिंगेश्वर आहेत. लिंगेश्वर इथं मामीकडे राहायला आहेत. इकडं बघ लिंगू, त्याला हसू यायलंय जास्त व्हिडिओचं. लिंगेश्वर हे 4थीला आहे. ह्याला 300 पर्यंत पाडे येतात. वाचन छान येतंय. हे इकडं मामाच्या गावाला आला. ह्या मामी आहेत त्याच्या इथं. मामीला मदत करू लागायला. शाळा सुटल्यानंतर 4 पर्यंत शाळा केली, नंतर जाऊन घरी दप्तर ते ठेवून येऊन आला इकडं मामीसोबत करू लागायला. इकडं आपले शहरातली मुलं तर किती करा म्हणलं तरी अभ्यास करत नाहीत, पण गावाकडं तसं नाही. मुलं आईवडिलाला मदत पण करतात आणि अभ्यास पण व्यवस्थित करतात. डबा द्यायचा टेन्शन नसते, काय नाही. मस्त जिल्हा परिषद शाळेला मुलं असतात, ते शाळेतली खिचडी खाते दुपारी छान. आणि छान आईवडिलाला पण टेन्शन नाही, काय नाही. मुलंच आपला अभ्यास पण कंप्लीट करतात. चला बाय, भेटूयात पुढल्या बाय.